ही एक समर ड्रिंक आहे जी मला असं वाटतं तुम्हाला खूप आवडेल. त्याचं नाव जरा सांग ना. ओके, सो एकतर नाव असं काहीच नाहीये, त्याचं समर ड्रिंक आहे, पण गोंद कतिरा नावाचा एक सध्या गोष्ट खूप व्हायरल होत होती. तर मी मम्मीला म्हटलं, ऐक ना मम्मी, हे जरा गोंद कतिरा घेऊन ये ना. ती बोलली काय असतं गोंद कतिरा, काय असतं हे? तर मी म्हटलं अगं मला माहित नाही. मग मी तिला फोटो पाठवला. कट टू तिचा फोन आला, ए गोंद कतिरा वगैरे काही नाही येते, डिंक आहे डिंक, वाण्याकडे मिळतं ते. ओ ओके मम्मा घेऊन ये. सो गोंद कतिरा असलेले डिंक, आता आपण त्याचं एक ड्रिंक पिणार आहोत, डिंकचं ड्रिंक. वा वा, या. तर एकतर मला हे माहितीये, असं अजिबात विचार करू नकोस. मी कुठेतरी रील मध्ये बघितलं होतं आणि त्याच्यामुळे माझं असं झालं, ए वाव किती छान दिसतंय, आपण हे करून बघूया. तर आता आपल्याकडे काय आहे, तर गोंद कतिरा हा जो असा आईस सारखा दिसतो, हे डिंक आहे आणि हे ना साधारण 4 ते 5 तास तुम्ही भिजवून ठेवायचं आणि त्याला हा असा आईस लाईक टेक्स्चर येतो. त्याच्यानंतर अर्थातच कुठलंही समर ड्रिंक मला असं वाटतं की सब्जा शिवाय हे अपूर्ण आहे. सो भिजवलेला सब्जा आहे आपल्याकडे. त्यानंतर जॅगरी पावडर ही, सो मी साखर खात नाही, मी हे जॅगरी टू ब्रदर्स नावाचं एक ब्रँड आहे त्यांच्याकडनं मी मागवते. आणि लिंबू आहे आणि पुदिना आहे थोडासा आपल्याकडे आणि आईस आहे आणि अर्थातच पाणी आहे. सो सगळ्यात आधी आपण एक काम करूयात, आपण जॅगरी, थोडंसं पाणी आणि लिंबू याचं मिक्सचर नीट करून घेऊयात, म्हणजे ते लम्स आपल्याला जे आहेत ते वाटणार नाही. सो याच्यात आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे मिक्स करायला फक्त. ट्राय करून बघू शकता तुम्ही अमृता खानविलकर यांनी सांगितलेली रेसिपी. लोक सॉल्ट पण टाकतात किंवा काय, पण मी ना फार सॉल्ट खाणारी मुलगी नाहीये. मला ना आणि गोष्टींच्या नॅचरल टेस्ट खूप आवडतात. मला असं ते उगाच त्याला ते नमक टाका, मग त्याच्यात चाट मसाला टाका वगैरे, लाईक फळं माझी आई एक्झॅक्टली उलट करते. म्हणजे फळं मी जशी आहे तशीच खाते आणि ती आहे ती चाट मसाला सगळा साशृंगार. हो. त्यानंतर आता आपण एक थर असा सब्जा आणि ना नॉर्मली मी सब्जाचं पाणी पण एक जनरल पीत असते, विच इज आय थिंक व्हेरी गुड फॉर यू. आणि आता गोंद कतिरा फायनली. आपण आधी थोडेसे ना पुदिना पीसेस टाकूयात जरा ह्याच्यात. ओके, छान दिसतंय ते आता. हो, दिसायला चांगलं असेल की काय, आपला कॅमेरावरचा अर्धा एक. गोंद कतिरा अपॅरेंटली हे खूप थंड असतं आणि माहित नाही, आता मी पण एकदा दोनदाच प्यायली आहे. असं रिफ्रेशिंग असतं ना हे. बघूयात, पण मला त्याचा तो आईस लाईक जे काही स्ट्रक्चर आहे ना त्याचं, ते मला खूप आवडलंय. आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकूयात. कसलं दिसतंय ते, भारी दिसतंय. हा, दिसायला मस्त वाटतंय ना ग, किती छान दिसतंय. आता ना काही लोक सोडा पण टाकतील किंवा पाणी पण टाकतील. वा वा. आणि अर्थातच आपण बर्फ टाकूया. तुला थंड आवडतं खायला प्यायला? मला खूप, इट डिपेंड्स, म्हणजे आज मूड काय. हा, म्हणजे मला कधी कधी खूप आवडतं, मला थंड पाणी प्यायला खूप आवडतं, पण ते चांगलं नसतं तुमच्यासाठी. आणि अर्थातच थोडेसे अजून पुदिनाचे आपण पत्ते टाकूयात वरतून, म्हणजे ज्याने त्याला एक सुंदर असा कलर येईल. वाव वा वा. हे अशा प्रकारे आपलं गोंद कतिरा, सब्जा, थोडीशी जॅगरी पावडर आणि बर्फ असं तयार झालेलं आहे. आता त्याला आपण मिसळूयात आणि मग थांब, या मुवमेंटचा आपण फोटो कॅप्चर करूया आधी. इकडे आता मिसळूया. आता बघूयात आयुष्यात काय घडलंय. असं होईल की हे आम्हाला नाही मिळणार आहे का? देणार, सबको मिलेगा. ऑसम. त्याला फक्त अजून साखर पाहिजे. साखर हे पण ते मिक्स करून पण छान दिसतंय यार. सो अशा प्रकारे ते गोंद कतिरा काय ते आहे. समर ड्रिंक अजून थोडंसं थंड व्हायला पाहिजे. बर्फ वितळेल. त्याला डेफिनेटली साखर पाहिजे. वाव, पण छान झालंय. इन जनरल
फार दिसायला चांगलं दिसलंय ना, संपला विषय. That's it. असं लागतंय तर ते गोंद कतिरा. हा, आजचा दिवस अमृता कानविलकर आणि गोंद कतिराचा, माझा आणि गोंद कतिराचा. इट्स डिफरंट ना काहीतरी, अँड व्हेरी यम आणि हेल्दी. तर मी असं विचार, जेली लाईक फील आहे का त्याचा काही? म्हणजे ते आपण बर्फाचा गोळा किंवा चम्मच वगैरे खातो ना, तर त्याला त्याचं हेल्दियर ऑप्शन आहे हे. वा वा, असं काहीतरी आहे ते. थँक्यू अमृता, तू इंट्रोड्यूस केलंस मला गोंद कतिरा आणि या सरबतसाठी. हो, आणि नॉर्मली काय होतं आपल्याकडे लिंबू सरबत द्या किंवा कोकम सरबत द्या वगैरे वगैरे हे असतंच. हे काहीतरी जरा एक इन्स्टा फॅड असल्याचं एक आपण बनवल्याचं एक समाधान. वा, पण मला जरा किचन बद्दल सांग. एकतर पांढरं शुभ्र किचन, आणि ना काही भांडीत दिसत नाहीयेत. मला असं वाटलं की भांडी आहेत की नाही किचन मध्ये. अगदी मनापासून सांगते, मम्मीनी जेव्हा ड्रॉइंग बघितलं ना, हे एवढं पांढरं किचन असणार आहे का, मी येणारच नाहीये तुझ्या किचन मध्ये. मी म्हंटल तुला काही ऑप्शन तर नाही तसं तर एकतर गोष्ट म्हणजे, तर हे तर तू बोलू नको. आणि मला एकही भांडं नाही दिसता का. आता वास्तूच्या हिशोबाने ही अग्नीची जागा आहे आणि ती पाण्याची जागा होती. नॉर्मली जिकडे मोठा ओटा असतो ना तिकडेच पाणी असं, बेसिन असं, मला ते नको होतं. बिल्डरनी देताना पाण्याची जागा इकडे दिली होती, पण ती आम्ही ऑपोजिट साईडला केली. आणि जनरली पाण्याच्या ठिकाणी आपला एक पसारा असतो भांड्यांचा, कोपऱ्यात ते बाई साबणच ठेवते वगैरे वगैरे. त्या अनुषंगाने जेव्हा पण कोणी एंटर करेल, दॅट इज द लास्ट प्लेस जिकडे तुमची नजर जाते. सो त्या हिशोबाने मी ते केलं होतं. आणि अग्नीची जागा इकडे असल्यामुळे वास्तूच्या हिशोबाने त्या प्रकारचं म्हणजे सगळं हीटवाल्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या इकडे. ओव्हन इकडे आहे, मिक्सर इकडे लावला जातो. ओव्हन आता बघितला, तो खालती येतो तिकडे. सो ह्याच्या मागे सुद्धा बघशील ना, हे तर सरप्राईज फॅक्टर होता. इकडे ठेवलंय तिने सगळे मसाले. सो हे सगळे माझे मसाले आहेत. तर तिकडे मला जे सकाळी उठल्यावर लागतं, यु नो, मेथी सीड्स असो किंवा अजवाईन आणि ह्याचं मी एक पाणी देते, ते सगळं त्या साईडला ठेवलंय. असं सगळं. क्या बात, मस्त केलंय. आईचा टच नाहीये किचन मध्ये. पांढरं किचन म्हणजे आईला, हा म्हणजे आईला मी फक्त हे आता झालंय, आता हे बघ कसं सांभाळायचं. आणि सांभाळते. छान ठेवले. वा वा.